त्या प्रस्तावाला तातडीने जागा उपलब्ध करणे हाही या ठिकाणी चर्चा झाली। तिसरं महत्वाचं, ओबीसी समाजाकरता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता मेकॅनिझम तयार करण्याची चर्चा झाली। वित्त विभागाकडे काही विषय प्रलंबित आहेत त्या विषयाला तातडीने मार्गी लावण्याची चर्चा झाली। एकंदरीत जी कार्यकक्ष आहे त्या कार्यकक्षेमध्ये काय काय विषयाला समितीने काम करायचं यावर चर्चा झाली आणि सोबतच जे अत्यंत महत्वाचा जो आता जो संभ्रम जनतेच्या मनात आहे ओबीसी समाजामध्ये की आपला अन्याय होणार आहे, जे काही त्या ठिकाणी जो काही आता मराठा समाजाचं आंदोलन झालं त्यातून जो काही शासन निर्णय झाला त्यातून काही ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे याबद्दलही आम्ही खूप वेळ चर्चा केली।